कालच्या तासामध्ये आपण अर्थात त्या छोट्याशा एक 10 मिनिटाच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण साहित्याचं स्वरूप समजून घेत असताना शब्दार्थांच्या द्वारेच त्याला सौंदर्य प्राप्त होत असते, ही बाब आपण लक्षात घेतलेली आहे. परंतु शास्त्र, इतिहास आणि तत्वज्ञान यामध्ये सुद्धा शब्द असतात, परंतु त्या शब्दाला साहित्यशास्त्रामध्ये अर्थ उरत नाही. साहित्याचं स्वरूप समजून घेत असताना साहित्य हे ललित साहित्याच्या संदर्भातच आपण त्याचा विचार करणं शक्य आहे. तिथेही शब्द असतात, इथेही शब्द असतात, परंतु इथल्या असणाऱ्या या साध्या साध्या शब्दांना सौंदर्य कशामुळे प्राप्त होते, त्यांना काव्यार्थ कसा प्राप्त होतो, याचा विचार आपल्याला या साहित्याच्या स्वरूपामध्ये करायचा आहे. कवीच्या असणाऱ्या प्रतिभा, संस्कारित असलेल्या साध्या शब्दांना सौंदर्य हे प्राप्त होतं आणि ते रसिकांना आस्वाद्य असतं. त्यामधली असणारी काव्यात्मकता, रसात्मकता किंवा त्याच्यातलं सौंदर्य हे भावनात्मक असतं आणि भावनात्मक अनुभूतीचा आविष्कार हे काव्याचे अगर ललित वाङ्मयाचे वैशिष्ट्य होय. परंतु केवळ भावनात्मक अनुभूती म्हणजे काव्य असा त्याचा अर्थ नाही आहे. शोक, प्रेम, क्रोध इत्यादी भावनांची अनुभूती जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला येत असते. या भावनांचा आविष्कारही ती व्यक्ती शब्दार्थांच्या द्वारेच करत असते. पण हे सर्व काव्य नव्हे. भावनात्मक अनुभूती कवी प्रतिभेच्या रसायनातून प्रगट होते तेव्हाच ती काव्यरूप धारण करत असते. आणि अशा काव्यरूप धारण केलेल्या साहित्य कलाकृतीचं स्वरूपच आपणाला नेमकेपणाने या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. परंतु वाङ्मय किंवा साहित्य हे आपण कशाला म्हणतो, त्याची नेमकी व्याख्या काय आहे? तर साधी गोष्ट अशी आहे की जे जे वाणिमय आहे ते वाङ्मय. परंतु शास्त्र, इतिहास आणि तत्वज्ञान हे सुद्धा वाणिमय आहे. पण तो सर्वच व्यवहार आपल्या साहित्याच्या व्यवहारामध्ये येत नाही, कारण साहित्याचा व्यवहारच हा त्यापेक्षा वेगळा आहे, निराळा आहे. तिथे भावना आहेत, कल्पना आहेत आणि प्रतिक्रियात्मक असलेल्या अनुभूती असतात. साहित्यशास्त्रामध्ये याची सविस्तर पद्धतीने चर्चा करण्यात आलेली आहे. वाणिमय असलेलं सर्वच वाङ्मयीन व्यवहार जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा केवळ आपल्या समोर ललित साहित्यच महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपणाला मानवी भावसृष्टीचे रमणीय दर्शन घडविणारे सौंदर्य प्रधान साहित्यच काव्य शब्दांमध्ये अभिप्रेत आहे. वाङ्मयाचे ललित आणि ललितेतर असा जो काही भाग आपण केलेला आहे, ललितेतर वाङ्मयामध्ये सर्व जे काही साहित्य आहे ते शास्त्रीय स्वरूपाचं आहे आणि ललित वाङ्मयाचा येथे विचार आपण करणार आहोत, कारण तिथे काव्यात्मकता आहे, तिथे रसात्मकता आहे, तिथे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. अशा सौंदर्यात्मक आविष्काराच्या
शब्दसृष्टीचा व्यवहार हा आपल्या साहित्याचा व्यवहार आहे. परंतु काव्य शब्दामध्ये सर्वच ललित वाङ्मय अभिप्रेत असले तरी ललित वाङ्मयाच्या सर्वच प्रकारांचे अवलोकन करणे या ठिकाणी शक्य नाही. काव्याच्या पद्यमय विभागाचाच येथे प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. आपण मागे असं बघितलेलं आहे की काव्य हे सर्वच वाङ्मयीन प्रकारामध्ये आहे. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन या सगळ्याच वाङ्मयीन प्रकारामध्ये काव्य हे अंतर्भूत आहे. या सगळ्या व्यवहारांचा येथे विचार करायचा नाही आहे, तर प्रामुख्याने काव्य पद्यमय, ज्याला काव्यमय अशा प्रकारची जी रचना आहे त्याच रचनांचा, त्याच प्रकाराचा विचार आपणाला ह्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून काव्य, कथा, कादंबरी, नाट्य या सर्वच ललित वाङ्मय प्रकारांचे मूलभूत तत्व आणि त्याचे प्रयोजनही सामान्यपणे एकच असले तरी प्रत्येक वाङ्मय प्रकाराच्या प्रकृतीभेदानुसार त्याचा विचार स्वतंत्र करण्यास केला पाहिजे आणि तो या ठिकाणी झालेला आहे. तो या साहित्यशास्त्रामध्ये प्राधान्याने संस्कृत आणि पाश्चात्य विचारवंतांनी, मीमांसकांनी आणि तत्ववेत्यांनी त्याचा विचार केलेला आहे. कवीच्या विशिष्ट व्यापाराने शब्दार्थांना विदग्धता प्राप्त होते, म्हणजेच काव्यात्मकता प्राप्त होते आणि अशा तऱ्हेने विदग्ध बनलेले शब्दार्थ साहित्य रसिक हृदयाला सौंदर्याची प्रतीती आणून देत असते. अर्थात त्याचा आनंद आपल्याला मिळत असतो. आपण इतर साहित्य प्रकारातल्या असणाऱ्या किंवा शास्त्रीय लेखनातल्या असणाऱ्या कुठल्याही शब्दार्थांना आपण खिळून बसत नाही आहे. तिथेही सौंदर्य असतं नसतं अशातला भाग नाही आहे. शास्त्रीय लेखनातलं सौंदर्य आणि तिथली भाषा ही अत्यंत स्पष्ट असते, वास्तवदर्शी असते. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा प्रकारच्या लेखनाचं ते स्वरूप असतं. साहित्य लेखनाच्या या प्रकारांमध्ये अशा प्रकारचा असणारा व्यवहार नसतो. तो एका अलौकिक पातळीवर जाऊन प्रतिभावंताच्या काव्यदृष्टीला जे भावलेलं आहे ते भावलेपणच तो उत्कटपणे आपल्या साहित्य कृतींमध्ये व्यक्त करतो. अर्थात त्याला सौंदर्य त्या अर्थाने प्राप्त होत असतं. अशा सौंदर्ययुक्त काव्यात्मक आणि काव्यात्मक असलेल्या शब्दरचनेलाच आपण साहित्याचं स्वरूप त्या अर्थाने आपण समजून घेऊ शकतो. जे साधे शब्द सौंदर्याची प्रतीती आणून देतात, घडून देतात, त्याचाच आपण विचार करणार आहोत. त्याची काव्य स्वरूपात गणना केलेली आहे आणि म्हणून आपण त्याला, मग हे प्रश्न असा आहे की या इथे हे काव्य कशामुळे निर्माण होतं या शब्दांना, तर याविषयीची असणारी चर्चा इथे साहित्य मीमांसकांनी अर्थात संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये केलेली आहे. म्हणून विश्वातील सर्वच वाङ्व्यवहार शब्द आणि अर्थ यांच्याच माध्यमातून सिद्ध होत असतो. तो इतर शास्त्रांमध्ये, शास्त्रीय लेखनामध्ये होत नाही. या संदर्भात भामह, दंडी, वामन, मम्मट, जगन्नाथ पंडित यासारख्या साहित्यशास्त्रज्ञांनी साहित्याच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे आणि त्याच्या काही व्याख्या अर्थात शब्दरचनेच्या रूपाला महत्त्व देऊन त्यांनी त्याच्या काही व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे मतं आपण लक्षात घेतल्याशिवाय आपणाला साहित्याचं स्वरूप नीट पद्धतीने आकलन होणार नाही. भाम असं म्हणतो, भामहाची
अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची व्याख्या आहे, त्याने ती केलेली आहे. तो काय म्हणतो आहे की शब्दार्थो सहितोम काव्यम, म्हणजे शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. शब्द आणि अर्थ, असे शब्द आहेत की ते अर्थपूर्ण आहे. एकमेकांच्या शिवाय, अर्थाशिवाय शब्दाला महत्त्व नाही. आपण लक्षात घेतो, मर्ढेकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शब्दाआधी अर्थ यावा हे तो ईश्वराचे देणे. आपण ही लक्षात घेतलं पाहिजे की प्रतिभावंतांना या देशामध्ये, जगामध्ये खूप माणसं आहेत, सर्वच सजीव प्राणी आहेत, परंतु अशी वेगळी का आहेत की ज्यांच्याकडे काही प्रतिभा नावाची शक्ती आहे, ही नैसर्गिकदृष्ट्या त्याला ती लाभलेली आहे. आपल्याला माहिती आहे, माणसं सगळेच वाचत असतात, सगळेच बघत असतात, सगळ्या जीवनाचा लोक उघड्या डोळ्यांनी आनंद घेतात, त्याच्याकडे बघत असतात. परंतु याच्याशिवाय सर्वसामान्य माणसांपेक्षा प्रतिभावंताची दृष्टी ही निराळी असते, कारण त्यांचा व्यवहारच तो निराळा असतो, तो सामान्य माणसांपेक्षा वेगळा असतो. या जगातली आपण जर अनेक प्रतिभावंत माणसं बघितली तर त्या माणसांचं वेगळेपण आपल्याला त्यांच्या वागण्या, बोलण्यातून, लेखनातून, कृतीतून आपणाला प्रकट होताना जाणवते. अशा प्रतिभावंत लोकांनाच आपण एका ठिकाणी म्हटलेले की प्रतिभा ही वेड्याची बहीण आहे, आणि ते खरं आहे. प्रतिभावंत लोक वेडे असतात आणि प्रतिभा ही त्यांची बहीण असते, है ना. म्हणून असे प्रतिभावंत लोकच नवनिर्माण काहीतरी करत असतात. सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया ही प्रतिभावंताच्या या दृष्टीतूनच आकाराला येते आणि ती जन्म घेत असते. ती कशासाठी, का आणि त्याचं प्रयोजन काय, ही गोष्ट निराळी आहे. साहित्याचं स्वरूप समजून घेतल्याच्या नंतर आपणाला त्या गोष्टीकडे वळायचं आहे. पण शब्द आणि अर्थ, म्हणजेच अर्थपूर्ण शब्द आणि अर्थ यांच्यातलं साधर्म्य, सहचर्य है ना, हातात हात घालूनच त्यांचा तो व्यवहार पूर्ण होतो. या असलेल्या व्यवहाराला आपण, याच्यामुळे काव्य निर्माण होतं असं भामाचं म्हणणं आहे. जर अर्थपूर्ण शब्दांच्या रचनेशिवाय आपण काव्याची अपेक्षा करू शकत नाही, काव्य निर्माण होऊ शकत नाही, ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि काव्य निर्माण झालं म्हणजेच तिथे साहित्य जन्माला येतं, है ना. साहित्याच्या सर्वच व्यवहारामध्ये हा बेसिकली, जसं मार्क्स असं म्हणतो की या सगळ्या इमारतीचा पाया अर्थ आहे आणि अर्थावरच ही सगळी सोशल स्ट्रक्चर उभं आहे, समाज ही इमारत उभी आहे. तसं साहित्याचा संबंध व्यवहार हा काव्यावर अवलंबून आहे. काव्य हा घटक जर त्याच्यामध्ये नसेल तर आपण त्याला साहित्य म्हणू शकत नाही. ती गद्यप्राय आणि रूक्ष अशा प्रकारची निर्मिती होते. एखाद्या त्या कलाकृतीला वाचल्यानंतर, अभ्यासल्यानंतर त्याचा आस्वाद घेत असताना रसिकाला एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाण्याची ताकद त्या कलाकृतीमध्ये असते आणि ती त्या प्रतिभावंताची एक स्वतंत्र अशा प्रकारची निर्मिती असते. अशा साहित्य कलाकृतीचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत, म्हणजेच आपण साहित्याचं स्वरूप समजून घेणार आहोत. भामहानं हे सांगितलं, शब्दार्थो सहितम काव्यम, शब्द आणि अर्थ याचं सहितत्व म्हणजे काव्य, अशी त्यानं याची व्याख्या केलेली आहे. आपण या संदर्भात, या तुकड्यामध्ये आपण इथे थांबणार आहोत. लगेच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा पुढचा भाग घेऊन येणार आहोत. तूर्त आपण हा इथे या ठिकाणी थांबूया.